माणसाचं मन खूप चंचल असतं. समोर साक्षात परमेश्वर असतानाही कधी कधी आपल्याला भौतिक वस्तूंचा मोह सुटत नाही. 2 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत, स्वामींनी राजसाहेबांनी दिलेला सोन्याचा मौल्यवान चौफुला विहिरीत का फेकून दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीतून पाण्याऐवजी काय बाहेर आलं, ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या निस्पृहतेचा आणि अंतर्यामी स्वरूपाचा अनुभव घेणार आहोत. काल उंदीर बोललेला पाहून राजसाहेब थक्क झाले होते. त्यांनी स्वामींना विनंती केली की त्यांनी राजवाड्यात राहावं. स्वामी काही बोलले नाही. ते चालत एका विहिरीपाशी आले आणि तिथेच आसन मांडून बसले. राजसाहेबांच्या एका सेवकाने सोन्याचा एक सुंदर चौफुला, म्हणजेच ज्यात लवंग वेलदोडे होते, तो स्वामींना अर्पण केला. स्वामींनी तो चौफुला हातात घेतला आणि क्षणभरही विचार न करता थेट विहिरीत भिरकावून दिला. राजसाहेबांना आणि त्यांच्या परिवाराला खूप वाईट वाटलं. त्यांच्या मनात विचार आला, इतकं मौल्यवान चौफुला विहिरीत टाकायची काय गरज होती? पण स्वामींसमोर ते काहीच बोलले नाही. रात्रभर स्वामी विहिरीपाशीच बसून राहिले. पहाटे स्वामींनी राजाला सांगितलं, सेवकाला सांग पोहरा आण आणि विहिरीत सोड. तेव्हा सेवकाने जेव्हा पोहरा वर खेचला तेव्हा सगळ्यांचे डोळे विस्फारले. त्या गाडग्यात पाणी नव्हतं, तर काल स्वामींनी विहिरीत टाकलेला तोच सोन्याचा चौफुला जसाच्या तसा बाहेर आला होता. राजसाहेबांना आपल्या चुकीच्या विचारांचा पश्चाताप झाला आणि स्वामींच्या अवतारी शक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. आणि म्हणूनच स्वामी सांगतात, लोक देवाची नित्यपूजा करतात, पण देव प्रत्यक्ष ब्रह्मांड व्यापून आहे याची त्यांना खात्री नसते. या विश्वात भगवंताखेरीज काहीही शाश्वत नाही. आपण प्रपंचात कष्टमय आयुष्य काढतानाही आनंद मानला पाहिजे. देव अतिशय सुलभ आहे, फक्त आपण तो आनंद लुटायला शिकलं पाहिजे. देवाच्या चमत्कारापेक्षाही त्याच्या विचारांशी ठाम राहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान स्वामींच्या या शिकवणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 3 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.